ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन, सायली आणि मीडियापासून. तर मग आता इथे अर्जुन म्हणतो त्या मीडियावाल्यांना, एक माणूस जो अनाथ मुलांना आसरा देतो, आश्रम चालवतो, त्यांना वडिलांसारखं प्रेम देतो आणि त्यासाठी परवडत नसून सुद्धा स्वतःचे पैसे खर्च करतो, अशा व्यक्तीला जेव्हा अशा व्यक्तीवर खोटा खुनाचा आरोप होतो तेव्हा त्याच्या अब्रूचंही नुकसान होतं. त्याची भरपाई कोण करणार? तुम्हाला असं म्हणायचंय की पाटील निर्दोष आहेत? आता निकालाच्या दिवशीच कळेल साक्षी शिखरे आणि पाटील ह्यांच्यामध्ये कोण दोषी आहेत ते, असं म्हणते एक मीडियावाली. तर मग आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉइंट. मग तुम्ही सुद्धा त्या निकालाची वाट बघा, स्वतः निकाल देऊ नका. तर आता हे सगळं धामणीचा माणूस बघत असतो. आणि ज्या दिवशी मधुभाऊ निर्दोष सुटतील त्या दिवशी मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स बोलवीन आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, असं म्हणतो होता अर्जुन. तेव्हा तुम्हाला सुद्धा माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, असं म्हणतो होता अर्जुन. पण ॲडव्होकेट सुभेदार, वात्सल्य आश्रमामध्ये अजून एक मृतदेह सापडला होता, असं म्हणतो एक मीडियावाला. ज्याला दामिनीने पैसे दिलेले असते ना, त्याचा संशय तर पाटलांवरच जाणार ना, असं म्हणतो तो मीडियावाला. तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी अभ्यास करत नाही का, असं म्हणतो होता अर्जुन. ह्याने कोर्टात आधीच सिद्ध केलंय की त्या माणसाचा म्हणजे हरीशचा जेव्हा खून झाला त्यावेळेला मधुभाऊ तुरुंगात होते, असं म्हणते आता सायली. आणि जो माणूस हरीश म्हणून खोटे मेसेजेस पाठवत होता तो महिपत शिकरेच्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये लपला होता, असं म्हणत होता अर्जुन. आता तुम्हीच मला सांगा, संशय कुणावर जातो, मधुभाऊंवर की महिपत शिकरेवर, असं म्हणत होता अर्जुन. आणि हे सगळं आता धामिनीचा माणूस बघत असतो. तर आता सायली म्हणते, पत्रकारिता ही ह्या देशाचा एक स्तंभ आहे, आरसा असतो समाजाचा. पण तरीही तुम्ही इतके बिनबुडाचे प्रश्न कसे विचारता हो, असं म्हणते आता सायली. बिनबुडपणा तर अर्जुन सुभेदार दाखवतायत, असं म्हणतो एक मीडियावाला. कोर्टाच्या बाहेर तुम्ही एका वकिलाला मारहाण केली, खरं आहे की खोटं आहे, असं म्हणतो तो माणूस. अहो, तुम्हाला तुमच्या रागावर ताबाच नाहीये. तुम्ही जर चार चौकांच्या तसं वागणार असाल तर मानसिक संतुलन बिघडलंय तुमचं, असं समजायचं का, असं म्हणतो तो मीडियावाला. तर आता अर्जुन म्हणतो, तुम्ही ज्याला वकील म्हणता ना, तो फक्त डिग्रीने वकील आहे. खऱ्या अर्थाने तो वकिलासाठी तो शब्द कोणता वापरलास तू बायको? काळीमा. सगळ्या वकिलांसाठी तो काळीमा आहे. तो ॲडव्होकेट जोशी स्वतःचे किसे भरण्यासाठी चुकीच्या लोकांची साथ देत होता. तुम्हाला बघायचं आहे ना, चला माझ्यासोबत, असं म्हणतो अर्जुन. आणि सगळ्या मीडियावाल्यांना घेऊन जातो त्याच्यासोबत. आणि आता आपल्या गाडीचा दरवाजा उघडतो आणि मग त्याच्याकडे पेपर्स असतात ते देतो तो मीडियावाल्यांना. ॲडव्होकेट जोशींनी केलेल्या सगळ्या इलिगल कामांची ही यादी आहे, असं म्हणतो अर्जुन. यांनी कायदा जपायला हवा, त्यांनी न्याय मिळवून द्यायला हवा. तो माणूस पैशांसाठी कायदा मोडतो. तो माझा कलिक असला तरी न्याय जास्ती महत्वाचा आहे, असं म्हणतो होता अर्जुन. आणि अशा माणसाला मी मारलं. चूक केलं की बरोबर हे तुम्ही ठरवा, असं म्हणतो अर्जुन मीडियावाल्यांना. माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे मिसेस सायली, असं म्हणते एक मीडियावाली. आणि म्हणते, तुमच्या बाबांना वाचवण्यासाठी तुम्ही अर्जुन सुभेदार बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केला आणि त्यांच्याबरोबर 1 वर्ष राहिलात, हे खरं आहे का, असं म्हणते ती बाई. तर आता सायली म्हणते, हो हे खरं आहे आणि हे तितकंच खरं आहे की तेव्हाही आम्ही कायद्याने नवरा बायको होतो आणि आजही नवरा बायकोच आहोत, असं म्हणते सायली. हे बघा, तुम्हाला जो बातम्यांना मीठ मसाला लावायला हवाय ना, तो मी तुम्हाला देणार नाहीये. मी तेव्हा ह्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं कारण मला माहित होतं माझे बाबा निर्दोष आहेत आणि त्यांना जर कोणी सोडू शकलं असतं तर ते होते फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, असं म्हणते सायली. अच्छा, म्हणजे आता तुम्ही मधुकर पाटलांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आहात, असं म्हणतो एक मीडियावाला. कारण ते तुमचे सासरे आहेत. ग्रेट. आणि त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून तुम्ही वाटेल ते थराला जाणार का? नाही, असं म्हणतो अर्जुन. मी मधुकर पाटील यांना वाचवणार कारण ते निर्दोष आहेत. विलासचा खून त्यांनी केलाच नाहीये. ह्यांची बायको म्हणून आणि ह्यांची अशील म्हणून मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्टीची खात्री करते की हे कधीच कुठल्या नात्याच्या बाजूने नाही उभारणार, तर नेहमीच सत्याच्या बाजूने उभं राहतील. उद्या माझ्या हातून जरी काही गुन्हा घडला तरी ते मला पाठीशी नाही घालणार, उलट सत्याच्या बाजूने लढत राहतील आणि एक सत्याची लढाई लढतील आणि ज्याच्या बाबतीत गुन्हा घडला असेल त्याला न्याय मिळवून देतील, असं म्हणते आता सायली. अँड द काउंटडाऊन आता सुरू झालंय. कोर्टाने दिलेल्या वेळेप्रमाणे ही केस 30 जुलैला संपतीये आणि निकाल तुमच्या समोर असेल, असं म्हणतो अर्जुन. ह्या शेवटच्या 1 महिन्यात तुम्ही ही केस जिंकणार की हरणार, असं म्हणते एक मीडियावाली. तर सायली म्हणते, अर्थातच जिंकणार, कारण अर्जुन सुभेदार कधीच कुठली केस हरत नाहीत, असं म्हणते सायली. आणि ज्याचा लढा सत्याचा असतो त्याला हरण्याची भीतीही नसते.
असं म्हणते सायली. आणि आता अर्जुनचा हात घट्ट पकडते सायली. तर आता इथे दामिनी आणि मैपतला दाखवलंय. ह्या का उपयोग झाला? तुम्ही एवढे पत्रकार बोलवले, त्या पत्रकारांचा खाण्यापिण्यावर एवढा खर्च केला आणि बाजी मारून गेला अर्जुन सुभेदार, असं म्हणतो मैपत. मला खरंच असलं वाटलं होतं की अर्जुन सुभेदारांनी त्या जोशी ॲडव्होकेटला मारलंय, त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होईल. त्यानं जे मारलेलं असतं ना जोशी वकिलाला, तो व्हिडिओ दाखवलेले असते आता दामिनीने, तर तिला वाटलेलं असतं की काहीतरी मोठं घडेल ह्यातून म्हणून, पण काहीच होत नाही. हा अर्जुन सुभेदार तर जोशींविरुद्ध सगळे पुरावे घेऊनच फिरतोय, असं म्हणते आता दामिनी. एखाद्या माणसाचे काही चांगले दिवस आले ना, तर सगळे फासे त्याच्याच बाजूने पडायला लागतात, असं म्हणतो मैपत. तसंच झालं या अर्जुन सुभेदारचं, असं म्हणतो आता मैपत. आणि तुम्ही बसला हाताची घडी घालून, असं म्हणतो मैपत. करा ना काहीतरी, असं म्हणतो मैपत. हात चालवायची नाही, डोकं चालवायची वेळ आहे, असं म्हणते आता दामिनी. साक्षीला फोन करा, तिला आत्ताच इथे इथे बोलवलंय असं सांगा, असं म्हणते आता दामिनी. तर आता मैपत फोन करतो साक्षीला. अरे कोणाशी बोलतेय ही आता, असं म्हणतो मैपत. दुसऱ्या नंबरवर फोन करावा लागेल, असं म्हणतो आता मैपत. तर आता दामिनी एकदम शॉक्ड होते. दुसरा फोन पण बंद येतोय, असं म्हणतो आता मैपत. काय करायचं ह्या पोरीचं, असं म्हणतो मैपत. तर आता दामिनी बघतच राहते मैपतकडे. तर आता इथे प्रिया साक्षीशी बोलत असते आणि आता प्रिया म्हणते की तुमची ती दामिनी आहे ना, ती सगळ्यांना नाचवती आहे. अगं ती म्हणाली म्हणून तू काय लगेच त्या पत्रकारांसमोर रडलीस? काय उपयोग झाला त्याने? अर्जुन सायलीने त्यांना 2 मिनिटात गप्प बसवलं. माइंड गेम, असं म्हणते आता साक्षी. माइंड गेम ह्याचा अर्थ कळतो तुला? दामिनी देशमुख तेच करते, असं म्हणते आता साक्षी प्रियाला. आणि म्हणूनच आपल्याला ह्या सगळ्यामध्ये तिची मदत करायला हवी. तुमची ती दामिनी आहे ना, तिला 2च इंग्लिश शब्द येतात, ते म्हणजे माइंड आणि दुसरा गेम, असं म्हणते प्रिया. बास, सतत सतत तेच तेच बोलत असते ती, असं म्हणते प्रिया. साक्षी, तुला जिंकवायचंच नाही, असं म्हणते प्रिया. तिला स्वतःला जिंकायचं आहे फक्त. ए बाई, ह्या दोन्हीचा अर्थ ना एकच होतो, असं म्हणते आता साक्षी. आणि काय ग प्रिया, मला कळत नाहीये, तू आता काय त्या दामिनी देशमुखला सुद्धा अक्कल शिकवणार आहेस? अगं मी कशाला तिला शहाणपणा शिकवायला जाऊ, असं म्हणते प्रिया. मला फक्त आता एवढंच माहितीये की आपण तिच्यापासून सावध राहायला हवं, असं म्हणते प्रिया. तुला ती माकड आणि पिल्लाची गोष्ट माहितीये? नाकातोंडात पाणी जाते ती, असं म्हणते प्रिया. माकडीन स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर उभी राहिले आणि दामिनी असं करूच शकते, असं म्हणते प्रिया. तर आता साक्षीमध्ये असं काही होणार नाहीये. दामिनी देशमुख जे काही करेल ना, मला सोडवण्यासाठी करेन, ह्यावर माझा विश्वास आहे. तुला कल्पना तरी आहे का प्रिया, त्या दामिनी देशमुखला फी म्हणून किती पैसा होतात ते दादा माहिती आहे का तुला, असं म्हणते आता साक्षी प्रियाला. तर आता प्रिया म्हणते ते सगळे पैसे घेतले म्हणजे झालं, आता गप बसून नाही चालणार. साक्षी, अर्जुन सायली डिवचले गेले, असं म्हणते प्रिया. अगं घरात ते किती सतत डिस्कशन करत असतात ना, हे मी बघते, असं म्हणते प्रिया. आपण जे काही करायचंय ना, ते दामिनीवर आंधळा विश्वास ठेवून नाही, तर स्वतः नीट विचार करून आणि नीट प्लॅनिंग करूनच करायचं, असं म्हणते आता प्रिया साक्षीला. तर आता इथे चैतन्य अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. तर आता इथे चैतन्य म्हणतो, तुम्ही दोघांनी जे मंदिराच्या बाहेर जी उत्तरं दिली आहेत ना मीडियाला, एकेकाची तोंड बंद झाली, असं म्हणतो आता चैतन्य. ह्यानीच दिली आहेत नितोड उत्तर, असं म्हणते आता सायली. मी तर त्यांना फक्त साथ दिली एवढंच, असं म्हणते आता सायली. बायको, तू मला जॉईन झाली नसतीस तर ते पत्रकार बोलायचे थांबलेच नसते, असं म्हणतो आता अर्जुन. तुम्ही नेहमी नाही का माझ्या पाठीशी उभे राहता, मग मी तसं करणारच होते ना. पण मला हे कळत नाहीये, आपण देवळात दर्शनासाठी गेलो होतो, नेमके त्याच वेळेला ते पत्रकार तिथे कसं आले, असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, ते आले नाहीत, दामिनीने त्यांना पाठवलं होतं. आणि ज्याप्रमाणे ते प्रश्न विचारत होते, त्यांना हेच कळत होतं की त्यांना पढवलं गेलंय. म्हणजे दामिनी ह्याची वाटच बघत असेल की कधीतरी तू चुकीचं काहीतरी बोलशील आणि ती तिथे ट्रॅप सेट करेल, असं म्हणतो चैतन्य. आणि मी तिच्या ट्रॅपमध्ये अडकणारच होतो. जे प्रकारे ते पत्रकार वागत होते ना, मला इतका राग येत होता की एकाला जरी धरून मी मारलंच असतं, असं म्हणतो होता अर्जुन. पण बायको ही आली आणि तिने बरोबर सगळा सावरून घेतला, असं म्हणतो होता अर्जुन. मग ह्यामुळे आता अर्जुन ही दामिनी चिटली ना, तर मग आता ती केस जिंकण्यासाठी काही करू शकते, असं म्हणतो होता चैतन्य. काहीतरी म्हणजे ती ह्यांच्या बाबतीत काही, असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, दामिनी कधीच हत्यारे वापरणार नाही आणि ती मैपतला सुद्धा असं काही करू देणार नाही. तोपर्यंत तरी नाही, जोपर्यंत तिला असं वाटत नाही की जोपर्यंत तिला वाटत नाही की साक्षी शिखरे विरुद्ध आपल्याकडे ठोस पुरावे आहेत, असं म्हणतो होता अर्जुन. आणि
त्यानंतर असं म्हणते आता सायली, बायको ही लढाई बुद्धीची आहे असं म्हणतो अर्जुन. आपल्याला फक्त हेच प्रूव्ह करायचं आहे की साक्षी शिखरे खुणाच्या वेळेला वात्सल्या आश्रमाच्या आत होती असं म्हणतो आता अर्जुन. ते कसं करायचं असं म्हणतो तो. तर आता इथे साक्षी बसलेली असते आपल्या घरात. तर आता मैपत येतो. साक्षी साक्षी ओरडत, काय 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 झालं असं म्हणते आता साक्षी. तर मग आता मैपत म्हणतो, अगं किती फोन करतोय तरी वेटिंग वेटिंग येते असं म्हणतो आता मैपत. प्रिया बरोबर बोलत होते मी आता असं म्हणते साक्षी. मग दुसरा फोन काय पाणी प्यायला गेला होता का काय असं म्हणतो आता मैपत. किती वेळा फोन करतोय तरी ती बाई इंग्लिशमध्ये बोलतीये ऑफ 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 म्हणून. तर मग आता साक्षी म्हणते, एक मिनिट आधी शांत व्हा. तो दुसरा फोन मी बंद करून आतमध्ये चार्जिंगला लावलाय. म्हणजे ते दोन दोन फोनचे डबरे असून कामाच्या वेळेला काय उपयोगच नाही असं म्हणतो मैपत. तर आता बघा प्रेक्षक हो, मैपतला दामिनी फोन करायला सांगितलेली असते साक्षीला आणि बोलून घ्यायला सांगितलेली असते. तर मग हिचा फोन लागत नाही, त्यामुळे मैपत लगेच येतो घरी साक्षीला घेऊन जाण्यासाठी. तर मग आता इथे साक्षी म्हणते, काय काय झालं यांना, काय काम होतं तुमचं, माझं काम मी करून घेईन असं म्हणतो होता मैपत. त्या फोनच्या नावाचे जे दोन डबरे आहेत ना त्यांना पेटवून टाक असं म्हणतो होता मैपत आणि जातो तिथून. तेवढ्यातच आता इथे साक्षी आपल्या खोलीत जाते. तर मग आता इथे अर्जुन, चैतन्य, सायलीला दाखवलंय. तर आता इथे ते तिघे आपल्या रूम मध्ये असतात. तर मग आता विमल येते आणि म्हणते, दादा अर्जुन दादा जरा बघा ना फोनला काय झालंय, म्हणजे कोणाचा फोन येत नाहीये किंवा मेसेज पण नाही जात आहे असं म्हणते विमल आणि अर्जुनला देते तो फोन. तर आता सायली म्हणते, विमलताई तोपर्यंत तुम्हाला कोणाशी तरी बोलायचं असेल तर माझा फोन देऊ का असं म्हणते सायली. नाही सायलीताई, अहो मी दुसरा फोन आहे ना माझ्याकडे, कामापुरती चालतो असं म्हणते आता विमल. क्या बात है विमलताई, तुमच्याकडे दोन दोन फोन आहेत असं म्हणतो चैतन्य. काय सांगू दादा, अहो माझी बहीण आहे ना, तिला कितीही सांगितलं की बाई दुसऱ्या फोनवर फोन कर, तर मग ती काय ऐकतच नाही. तिच्यासाठी म्हणून मला हा फोन ठेवायला लागतोय. झाला असं म्हणतो अर्जुन आणि देतो आता विमलला तिचा फोन. फोन हँग झाला होता असं म्हणतो तो. परत काही झालं असेल तर स्विच ऑफ कर आणि परत चालू कर असं म्हणतो अर्जुन. चालेल म्हणून जातो आता विमल. चला आता कामाला लागूया का असं म्हणतो चैतन्य. बायको मी काय म्हणतो, जर एक तर आता सायली तिच्याकडे चिडून बघते, कारण अर्जुन आता कॉफी मागत असतो परत एकदा. एक अर्धा कप एनर्जी मिळाली तर काम जरा पटापट असं म्हणतो अर्जुन. पाव मिळेल हा कॉफी असं म्हणते आता सायली. तुम्ही लागा कामाला. अर्जुन, साक्षीच्या लोकेशनच्या रिपोर्ट्सवरून कळतंय की ती आश्रमच्या बाहेर आली होती, पण आत गेली होती हे कसं प्रूव्ह करायचं असं म्हणतो होता चैतन्य. एक मिनिट असं म्हणतो होता अर्जुन. जसे विमलकडे दोन फोन आहेत तसेच साक्षीकडे सुद्धा दोन फोन असतील तर असं म्हणतो होता अर्जुन. ह्यानी तर सगळ्या गोष्टी बदलतील असं म्हणतो होता चैतन्य. एक काम कर, लवकरात लवकर कोर्टाची परमिशन काढ आणि आश्रमाजवळ ज्या ज्या टेलिकॉम कंपनीजची टॉवर्स आहेत त्यांना सेक्शन 309 ERCP मध्ये नोटीस पाठव असं म्हणतो होता अर्जुन. 13 जानेवारी 2023 त्या दिवशी संध्याकाळी 7 नंतर ज्या टॉवरला कुठले कुठले नंबर्स कनेक्टेड होते त्याची लिस्ट मागून घे असं म्हणतो होता अर्जुन. साक्षीचा एक फोन आश्रमाचा बाहेर स्विच ऑफ झाला होता. जर तिच्याकडे दोन फोन असतील तर दुसरा फोन नक्की ऍक्टिव्ह असेल असं म्हणतो होता अर्जुन. तर आता इथे साक्षी येते दामिनीच्या केबिन मध्ये. तर आता इथे दामिनी म्हणते साक्षीला, तुझ्याकडे दोन नंबर आहेत, दोन फोन आहेत, माझ्याकडे एकच नंबर आहे तुझा असं म्हणते दामिनी. हो म्हणजे मी जनरली हा नंबरच देते सगळ्यांना, इनफॅक्ट तुम्हाला मी हाच नंबर दिला, माझा जो दुसरा नंबर आहे ना तो फारसा कुणाकडे नाही आहे असं म्हणते साक्षी. विलासचा खून झाला त्या दिवशी तुझ्याकडे दोन फोन होते असं म्हणते आता दामिनी. तर साक्षी म्हणते, म्हणजे नेहमीच असतात असं म्हणते साक्षी. एक मिनिट असं म्हणते दामिनी. तुझा जो मेन फोन आहे म्हणजे जो नंबर माझ्याकडे आहे, विलासचा खून झाला त्या रात्री त्याचं लोकेशन रिपोर्ट अर्जुनने कोर्टात सबमिट केलंय. हा जो दुसरा फोन आहे ज्याचा नंबर आपल्याकडे नाहीये, आमच्याकडे नाहीये, हा जो दुसरा फोन आहे तेव्हा तुझ्या बरोबर होता असं म्हणते आता दामिनी. माझ्या पर्समध्ये असेल असं म्हणते आता साक्षी. असेल असं म्हणते दामिनी. तू मूर्ख आहेस का ग असं म्हणते दामिनी. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते, किती मोठा गोंधळ घालून ठेवलाय तू, जरा तरी कल्पना आहे तुला असं म्हणते दामिनी. मुळात तुझ्याकडे दोन फोन आहेत हे मला इतक्या उशिराने का सांगितलेस तू असं म्हणते दामिनी. पण यात एवढं महत्वाचं काय असं म्हणतो मैपत. महत्वाचं काय असं म्हणते दामिनी. अर्जुनने जर शोधून काढलं ना की हिच्याकडे दोन फोन आहेत ते, त्यातला एक फोन जेव्हा विलासचा मर्डर झाला त्यावेळी आश्रमात होता, तर मी तुमच्या मुलीला नाही वाचू शकणार आहे असं म्हणते दामिनी. नाही तुम्ही असं काय होऊ नये म्हणून काहीतरी करालच ना असं म्हणतो मैपत. त्यासाठीच तर तुम्हाला मी इतकी मोठी फी देतोय. गप्प बसा हो असं म्हणते दामिनी. आणि ती आता कुणाला तरी फोन लावते. एक गोष्ट तुम्ही धड सांगत नाही असं म्हणते ती मैपतला. माझं एक काम कर, आत्ताच्या आत्ता करायचंय.
तर आता परत इथे अर्जुन आणि सायलीला दाखवले. तर मग आता ते अर्जुन चॉकलेट्स ठेवत असतो एका रुमालावरती. काय हो, ही चॉकलेट्स असं का ठेवल्यात तुम्ही, असं म्हणते आता सायली. ही आहेत केसचे फाईल्स. मला कळेल अशा भाषेत समजावाल का, असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो ही तशी नॉर्मल चॉकलेट्स आहेत, पण मी ही सिस्टम माझ्या केससाठी वापरतोय, म्हणून केस चॉकलेट्स. मी माझी जेव्हा प्रॅक्टिस सुरुवात केली ना, तेव्हा मी ही गंमत करायचो. म्हणजे एखादी केस सॉल्व्ह करण्यासाठी मला पहिला क्लू सापडायचा ना, तेव्हा मी एक चॉकलेट खायचो. आणि जेव्हा केस सॉल्व्ह होण्याच्या जरा जवळ येते त्यावेळेला दुसरा चॉकलेट खायचो. आणि जेव्हा मला फायनल क्लू सापडतो तेव्हा तिसरा चॉकलेट खातो, असं म्हणतो आता अर्जुन. खरंच किती गंमतशीर गोष्ट आहे ही, असं म्हणते सायली. अर्जुन म्हणतो हा, असं नाही आहे. कधी कधी माझी तब्येत खराब होते. कधी कधी पहिला आणि दुसऱ्या चॉकलेटमध्ये इतका वेळ जातो आणि कधी कधी दुसऱ्या आणि तिसऱ्या चॉकलेटमध्ये. पण तुम्ही तिसऱ्या चॉकलेटपर्यंत पोचला नाहीत असं कधी झालंच नसेल ना, असं म्हणते आता सायली. कधीच नाही, असं म्हणतो अर्जुन. आणि आताही या आश्रम केससाठी सुद्धा मी हेच सिस्टम वापरणार आहे, असं म्हणतो अर्जुन. आता मी 3 मोठ्या पुराव्यांची वाट बघतोय. पहिला, खुणाच्या वेळेस साक्षीचं लोकेशन आश्रमाच्या आत होतं हे कन्फर्म करणारा एक पुरावा. दुसरा, सरांचा आम्ही आपल्या बाजूने बोलायला हवं, मग आपल्याला बरेच पुरावे सापडतील, असं म्हणतो अर्जुन. आणि तिसरा आणि फायनल क्लू, ज्याने साक्षी शिकरेला जन्मठेप होईल. अहो, हे म्हणजे आता तर दुसरं चॉकलेट पण नाही खायला येणार असं झालंय, असं म्हणते आता सायली. सरांचा मी आमच्या बाजूने का बोलेल, ते सुद्धा आपण मॅनेज करू, डोंट वरी, असं म्हणतो अर्जुन. मी सांगितलंय चैतन्याला, इन्स्पेक्टर सावंतांकडून सरंजामेची सगळी इन्फॉर्मेशन काढायला, असं म्हणतो अर्जुन. जरा बघू ते, त्याने अजून कुणाकुणाकडून पैसे खाल्लेत ते, असं म्हणतो अर्जुन. तर आता दामिनीचा माणूस फोन घेतो. दामिनीचा, झालं काम काय, म्हणते आता ती दामिनी. मॅडम, मी आत्ताच त्या टेलिकॉम कंपनीमध्ये गेलो होतो. 13 जानेवारी 2023ला आश्रमाच्या जवळ असलेल्या नंबरची लिस्ट डिलीट करायची आहे, असं म्हणते आता दामिनी. तर मग आता ती म्हणते त्याने डिलीट केली ना ती लिस्ट, हो म्हण ना, असं म्हणते आता दामिनी. कारण ती लिस्ट कुणाच्याही हाताला लागता कामा नये, असं म्हणते दामिनी. अहो मॅडम, सॉरी, म्हणजे मी त्या ऑफिसमध्ये पोचलोच, पण आधीच तिथे एक माणूस आला होता आणि तो तीच लिस्ट मागत होता, असं म्हणतो तो माणूस. ती लिस्ट त्याच्या हाती लागली नाहीये ना, असं म्हणते दामिनी. मिळाली मॅडम, माझ्या समोरच तो माणूस ती फोन नंबरची लिस्ट घेऊन निघून गेला, असं म्हणतो तो माणूस. अरे मूर्ख, तुला एक काम सांगितलं होतं तेही तुला करायला आलं नाही, असं म्हणते दामिनी. आणि फोन ठेवते ती. काम करता आलं नाही म्हणजे, असं म्हणतो महिपत. खुनाच्या दिवशी रात्री आश्रमामध्ये जवळपासचे नंबर्सची लिस्ट. आता ह्या लिस्टमध्ये इंटरेस्ट फक्त अर्जुनला असू शकतो, म्हणजे ही लिस्ट अर्जुनपर्यंत पोचली आहे, असं म्हणते दामिनी. म्हणजे म्हणजे खुणाच्या रात्री मी आश्रमात होते ह्याचा पुरावा अर्जुनला सापडलाय, असं म्हणते आता साक्षी. माय गॉड, आता आता काय करायचं मॅम, असं म्हणते साक्षी. कबूल करून टाक, असं म्हणते आता दामिनी. काय, असं म्हणते साक्षी. तिला असा मर्डर झाला त्या दिवशी मी आश्रमात होतीस हे कबूल करून टाकायचं, असं म्हणते आता दामिनी. इतके दिवस खोटं बोललो याबद्दल माफी मागायची. तर आता एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे रिकॅपमध्ये एक लिस्ट देतो चैतन्य आणि अर्जुनला म्हणतो 13 जानेवारी 2023ला त्या मर्डरच्या रात्री टॉवरला कनेक्टेड असलेल्या त्या सगळ्या नंबरची लिस्ट ह्याच्यामध्ये आहे. ह्या रिपोर्टमध्ये विलास आणि मधुभाऊ सोडून आणि साक्षी प्रिया सोडून अजून एक माणसाचा नंबर ऍक्टिव्हेट दिसतोय, असं म्हणतो आता चैतन्य. म्हणजे खुनाच्या रात्री साक्षीकडे एक नाही तर 2 फोन होते, असं म्हणते आता सायली. आता बस पुढची चाल आपली, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर या चॅनलला प्रेक्षक हो नक्की सबस्क्राईब करा.